स्वामी विवेकानंद ग्रंथावली अध्याय 7 मुक्ती भाग 2। स्वामी विवेकानंद म्हणतात की एक प्रश्न असा उत्पन्न झाला होता की जग हे कुठून येत असते, त्याची अवस्थिती कशात असते आणि ते लय तरी कशात पावत असते। आणि याला उत्तर दिले गेले की मुक्तीतून याची उत्पत्ती, बंधनात याची अवस्थिती आणि अखेरीस मुक्तीतच त्याची पुनर्गती। अतएव ज्यावेळी आपण मनुष्य हा त्या चिन्मय पुरुषाची, त्या अनंत सत्तेची केवळ अभिव्यक्ती होय असे म्हणतो, त्यावेळी आपला आशय एवढाच असतो की तो तिचा केवळ अत्यंत क्षुद्र अंश होय। आपल्याला दिसणारा हा देह आणि हे मन त्या समग्र खऱ्या मानवाचा केवळ एक अंशच होत, त्या अनंत पुरुषाचा फक्त एक क्षुद्र अंश होत। आपले हे जग, हे अखिल विश्वब्रह्मांड त्या अनंत पुरुषाचा फक्त एकांशच होय। आणि आपले सारे नियम, आपली सगळी बंधने, आपला आनंद, आपला विषाद, आपले सुख, आपल्या आशा आकांक्षा, सर्व काही याच टिचभर जगामध्ये समाविष्ट आहे। आमची उन्नती अवनती सारी या टिचभर जगामध्येच अंतर्भूत। यावरून आपल्याला दिसून येईल की हे जग असेच चिरकाल टिकेल अशी आशा बाळगणे आणि स्वर्गलोकी जाण्याची हाव धरणे म्हणजे निखालस बालिशपणा होय। कारण जग काय तर आपल्याच मनाची सृष्टी आणि स्वर्ग म्हणजे त्याचीच सुधारून वाढवलेली पुनरावृत्ती। मग हे अगदी स्पष्टच आहे की त्या समस्त अनंत सत्तेला आपल्या ह्या सीमाबद्ध जगताच्या मापात बसवण्याच्या या सीमामध्येच त्या असीमाचा लाभ होऊ शकेल अशी आशा बाळगण्याचा, किंवा त्या समस्त अनंत सत्तेला या सीमाबद्ध जगाच्या पायरीला आणून बसवण्याचा आपला आटापिटा अगदी फोल, अशक्य आणि शुद्ध पोरकटपणाच होय। माणूस म्हणत असतो की मी आहे असाच चिरकाल राहीन, सध्या माझ्याजवळ जे काही आहे ते घेऊनच मी चिरकाल राहीन। अथवा कधीकधी मी म्हणत असतो त्याप्रमाणे तो सोयीस्कर आणि आरामशीर धर्माच्या संधानात असतो। अशा वेळी आपण पक्के समजावे की तो इतका काही अवनत होऊन चुकला आहे की त्याच्या वर्तमान अवस्थेच्या पलीकडे श्रेष्ठ असे काही आहे, ही भावना देखील त्याच्या मनाला शिवू शकेनाशी झाली आहे। स्वतःच्या क्षुद्र सद्यस्थितीशी तो अगदी एकजीव होऊन बसला असतो। तिच्या व्यतिरिक्त आणखी कशाचीही धारणा करणे देखील त्याला दुरापास्त होऊन बसलेले असते। अवनीतीची पराकाष्ठाच म्हणावयाची ही। स्वतःच्या अनंत स्वरूपाचा त्याला पुरेपूर विसर पडलेला असतो। क्षुद्र सुखदुःखाचे कण आणि क्षुल्लक ईर्ष्या असूयांचे रणच त्याचे सर्वस्व। या शांत जगालाच तो अनंत मानित असतो। इतकेच नव्हे तर आपले हे अज्ञान सोडावयास तो काही केल्या राजी नसतो। एखाद्या जळूसारखा तो ह्या जीवनाला चिकटून बसलेला असतो। प्राण सोडील पण मी ही तृष्णा सोडणार नाही। या विश्वात तुम्हा आम्हाला माहीत असलेल्या वस्तूंखेरीजही कदाचित असंख्य प्रकारची सुखदुःखे, असंख्य प्रकारचे प्राणी, असंख्य प्रकारचे नियम आणि असंख्य प्रकारचे कार्यकारण संबंध असू शकतील। पण म्हणून काय झाले, अखेरीस ती सर्वची सर्वच आपल्या अनंत प्रकृतीचा केवळ एक भागच होत। मुक्ती प्राप्त करून घ्यावयाची असल्यास आपल्याला या जगाची सीमाबंधने ओलांडली पाहिजेत। मुक्ती या सीमेत कधीच लाभावयाची नाही। संपूर्ण साम्यावस्था अथवा ख्रिश्चन लोक जिला बुद्धीच्या अतीत असलेली शांती असे म्हणतात, ती या जगात लाभणे शक्य नाही, स्वर्गात शक्य नाही, किंवा इतरही अशा कोणत्या ठिकाणी शक्य नाही की जिथे आपले मन आणि विचार पोहोचू शकतात। इंद्रिये जिथे कसलाही अनुभव घेऊ शकतात किंवा आपली कल्पनाशक्ती जिथे जाऊन धडकू शकते,
अशा कोणत्याच स्थळी आपल्याला ती मुक्ती लाभणे शक्य नाही. कारण काही झाले तरी या सर्व जागा आपल्या जगामध्येच अंतर्भूत असणार आणि ते तर देशकालनिमित्तांच्या सीमांनी जात्याच मर्यादित आहे. आपल्या ह्या पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म असे नाना लोक असू शकतील, नाही असे नाही, आणि तिथले भोगही अधिक उत्कट असतील. परंतु हे सर्व लोक देखील अखेरीस आपल्या जगामध्येच मोडणार आणि म्हणून नियमांच्या खोड्यात अडकलेलेच असणार. करिता मुक्तिप्राप्तीसाठी आपल्याला त्यांच्या पलीकडेच जावे लागेल. आणि म्हणूनच तर जिथे या शूद्र टीचभर जगाचा अंत, तेथूनच यथार्थ धर्माचा प्रारंभ. ही सारी लहान लहान सुखदुःखे, सारे हर्ष विषाद आणि हे जागतिक नाना वस्तूंचे ज्ञान, हे सारे तिथे समाप्त होऊन जाते आणि यथार्थ सत्याचा आरंभ होतो. हे पक्के लक्षात असू द्या की जोवर आपण या जीवनाच्या तृष्णेचा त्याग करत नाही, जोवर आपण या क्षणभंगूर सीमाबद्ध अस्तित्वावरील प्रबल आसक्तीला तिलांजली देत नाही, तोवर जगताच्या अतीत असलेल्या त्या अनंत मुक्तीचा नुसता आभास देखील आपल्याला लाभणे दुरापास्तच होय. अतएव यावरूनच हे सिद्ध झाले आहे की मनुष्य जातीची परमगती जी मुक्ती, ती प्राप्त करून घेण्याचा फक्त एकच एक उपाय आहे आणि तो म्हणजे तिच्यासाठी या टीचभर जीवनाचा त्याग करावा लागेल. या शूद्र जगताचा त्याग करावा लागेल, या पृथ्वीचा त्याग करावा लागेल, स्वर्गाचा त्याग करावा लागेल. शरीराचा, मनाचा, सर्वस्वाचा जे जे म्हणून सीमाबद्ध असेल त्या साऱ्याचा त्याग करावा लागेल. आपण जर इंद्रियाच्या आणि मनाच्या द्वारा सीमाबद्ध झालेल्या या शूद्र जगाचा त्याग करू शकू तर आपण तत्क्षणीच मुक्त होऊन जाऊ. बंधनातून सुटण्याचा एकमेव उपाय म्हटला म्हणजे नियमांच्या पलीकडे जाणे, कार्यकारणाची बेडी तोडून टाकणे हाच होय. परंतु या जगावरील आसक्तीचा, जीवनावरील माया ममतेचा त्याग करणे किती कठीण गोष्ट आहे ही. बोटावर मोजण्या इतके धैर्यवान लोकच हा त्याग करू शकतात आणि म्हणूनच आमच्या शास्त्रात या त्यागाचे 2 उपाय सांगितलेले आहेत. पैकी एकाला म्हणतात निवृत्ती मार्ग आणि दुसऱ्याला म्हणतात प्रवृत्ती मार्ग. पहिल्यात नेती म्हणजे नवे हे नवे म्हणत साऱ्या जगाचा त्याग करावा लागतो, तर दुसऱ्यात इति करीत सर्व वस्तूंचा अनुभव घेऊन नंतर त्याचा त्याग करावा लागतो. निवृत्ती मार्ग अत्यंत कठीण. तो केवळ विशेष उन्नत मनाच्या आणि प्रबल इच्छाशक्तीच्या महापुरुषांसाठीच आहे. ते फक्त म्हणतात की मला हे नको, आणि त्यांनी असे म्हणताच त्यांचे मन आणि शरीर त्यांच्या इच्छेनुसार वागू लागतात आणि ते यशस्वीपणे जगापलीकडे निघून जातात. परंतु असे लोक विरळेच. अधिकांश लोक म्हणूनच प्रवृत्ती मार्गाचा अवलंब करीत असतात. त्यांना या जगामधून जावे लागते. बंधने तोडण्यासाठी या बंधनाचे साह्य घ्यावे लागत असते. हाही त्यागाचाच एक प्रकार आहे, फक्त तो हळूहळू आणि क्रमाक्रमानं करावयाचा असतो इतकेच. या पद्धतीत सर्व वस्तूंना जाणून व त्यांचा अनुभव घेऊन त्यांच्याविषयी ज्ञान संपादावे लागत असते आणि अशा रीतीने त्यांचे स्वरूप उत्तम प्रकारे समजून आल्याने मन अखेरीस त्यांना सोडून देऊ शकून अनासक्त होऊन जाते. अनासक्ती लाभाच्या पहिल्या मार्गाचे साधन आहे विचार आणि दुसऱ्या मार्गाचे साधन आहे कर्म. पहिला ज्ञानांसाठी असून कर्मत्याग हे त्याचे वैशिष्ट्य आहे. दुसरा कर्मयोग, यात कर्म करावे लागते. जगातील प्रत्येक व्यक्तीला कर्म करणे भाग आहे. केवळ जे पूर्णतया आत्मतृप्त आहेत, आत्म्याव्यतिरिक्त कसलीच कामना ज्यांच्या हृदयात नाही, ज्यांचे मन आत्म्याला सोडून अन्यत्र कुठेच कधीही भटकत नाही, आत्माच ज्यांचे सर्वस्व होय, केवळ अशांनीच कर्म न केले तरी चालेल.
बाकी सर्वांनाच कर्म अवश्यम एव करावे लागेल. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मुक्ती म्हणजे काय आणि मुक्ती कशी मिळेल हे दृष्टांताद्वारे समजावून सांगितले आहे.